नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि आज आपल्या सोबत आहेत खास पाहुणे. बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. असा हा आपला सुंदर संपन्न असा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राचं 61व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र गान आपल्या भेटीला आलेलं आहे आणि या मागचे सगळे करते धरते आपल्या सोबत आहेत. केतन, स्वप्नील आणि स्नेहल आपल्या सोबत आहे आणि आणि महाराष्ट्राची सुरेल कोकण कन्या, महाराष्ट्राची आपली लाडकी गायिका, जिच्यावर तुम्ही लहानपणापासूनच खूप प्रेम केलेलं आहे. मुग्धा, खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना, खूप मनापासून नमस्कार. येस, सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण एका अत्यंत सुंदर गाण्याबद्दल बोलणार आहोत. केतन, आधी मी तुझ्याकडे वळते की अर्थात श्रीपाद कृष्ण कोलटकरांचं हे सुंदर असं हे महाराष्ट्र गान, आणि आता तुम्ही या दिग्गज गायकांना सगळ्यांना घेऊन ही जी सगळी मोठ बांधली, कधी हे सगळं नावारूपाला आलं, कधी हे सगळं सुरू झालं, आणि फार मस्त वाटतंय आता हे आपल्याला भेटीला आलेलंच आहे. तर सांग आता यामागचं सगळ्या थॉट प्रोसेस. येस, पहिल्यांदा थँक्यू सो मच आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल, आमच्या बरोबर तू इकडे आज आलीस हे खूप चांगलं वाटतंय. आणि गाण्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त स्वप्नील चांगल्या पद्धतीने खरं तर बोलू शकेल, कारण एक कंपोजर म्हणून त्यांनी आधी या कामाला सुरुवात केली, स्नेहल आणि स्वप्नील यांनी, आणि मग मी याच्यामध्ये जॉईन झालो होतो टेक्निकली. येस स्वप्नील. सो बेसिकली आम्ही आता ट्युनिंग हार्ट या नावाने काम करून आम्हाला ऑलमोस्ट 1.25 वर्ष कम्प्लीट होत आहे. सो बरोबर मागच्या 1 मेला आम्ही बहु असोत हे या गाण्याचं एक छोटं कव्हर केलं होतं. आणि तेव्हा आम्ही जेव्हा ते अख्खं काव्य वाचलं तर ते बऱ्याचदा असं होतं की आम्ही आता शाळेत असताना अनेकदा बहु असं होतं कदाचित गायला असेल महाराष्ट्र दिनाला किंवा इतर कुठल्या तरी ओकेजन्सला वगैरे, पण ते विरून जातं कारण आपण तेव्हा इतक्या वेगळ्याच वयात असतो की त्या काव्याकडे एवढं लक्ष नाही दिलं जात. पण तेव्हा आम्ही जेव्हा ते वाचलं तेव्हा ते इतक्या काय म्हणतात त्याचं जे सौंदर्य आहे किंवा त्याची जी समृद्धी आहे भाषेची, तर ती आम्हाला खूप जास्त प्रमाणात भावली. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की हे अख्खं काव्य परत एकदा नव्याने लोकांपर्यंत आलं पाहिजे, कारण आमच्या जनरेशनला आता नाही माहिती आहेत बऱ्याच गोष्टी किंवा तेवढ्या ऐकल्या नाही जात जुन्या गोष्टी. सो थोडंसं त्यांना आवडेल अशा पद्धतीने ते त्यांच्यापर्यंत घेऊन आलं पाहिजे, कारण त्यानेच कदाचित परत एकदा लोक त्या जुन्या काव्याकडे वळतील, कारण आता काव्यालाही 100 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली. सो एवढं जुनं काव्य आहे आणि ते महाराष्ट्राचं इतकं काय म्हणतो सर्वांगीण वर्णन त्याच्यामध्ये केलंय की इमोशनल पण गोष्टी आहेत, नैसर्गिक पण आहेत, त्यानंतर सांस्कृतिक पण आहेत आणि ऐतिहासिक पण आहेत. सो त्या सगळ्याचं एक जे मिक्सचर आहे तर ते काहीतरी लोकांसमोर परत एकदा आणावं नव्याने, हाच मेनली प्रयत्न होता. वा, आणि ट्युनिंग हार्ट, काय मला ते नाव पण फार आवडलंय तुमचं. फारच थँक्यू. ट्युनिंगच म्हणजे जोरदारच केलेलं आहे तुम्ही प्रेक्षकांच्या अगदी मनाशी. आणि मुग्धा, आता तू या गाण्याचा भाग कशी झालीस? अर्थात सगळेच छान गायक आहेत आपल्या सोबत, आपण बाकीच्यांना आता मिस करतोय, पण मुग्धाची एंट्री कशी झाली? मला केतन दादाचाच फोन आला आणि तो म्हणाला की असं असं एक आपण गाणं करतोय. मग त्याने मला त्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या सगळ्या कलाकारांची नावं सांगितली आणि मला खूप आनंद झाला, कारण इतक्या सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन हे गाणं इतक्या छान काय म्हणेन मी लार्ज स्केलवर केलं जातं, इतक्या छान प्रकारे केलं जातं, याचाच मला खूप आनंद झाला होता. त्यामुळे मी अगदी त्याला फक्त असं म्हणाले की मी एक अर्धा पाऊण तासात तुला कळवते. आणि तेव्हा आमचं सारेगमपचं शूटिंग सुरू होतं, त्यामुळे मी त्याला अनफॉर्च्युनेटली अर्धा पाऊण तासात कळवू शकले नाही. पण जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हाच मी असं एक ऑलमोस्ट 80-90% ठीक आहे आपण हे करूया असं माझं झालं होतं. आणि मग मी त्याला लगेच 1-2 दिवसात कळवलं की आपण हे नक्की करूया. आणि मला खरंच खूप आनंद झाला होता, कारण राहुल दादा आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर सचिन सर आहेत, नंतर उर्मिला ताई आहे आणि सगळेच दिग्गज कलाकार आहेत. त्यामुळे खूप मस्त वाटलं मला ह्या इतक्या छान कलाकृतीमध्ये माझा सुद्धा एक छोटासा भाग आहे त्यामुळे. आणि तुझा जो पार्ट आहे त्याबद्दल आता सांगा मला. माझा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये माझ्या 1-2 सोलो लाईन्स आहेत आणि काही ओळी मी उर्मिलाताई बरोबर गायलीये, काही ओळी मी राहुल दादा बरोबर गायलीये. त्यामुळे मुळात हे गाणंच इतकं छान कंपोज केलं गेलंय आणि छान
त्याचं रिक्रिएशनच इतकं छान आहे किंवा रिअरेंजमेंटच इतकी छान केली आहे की ते रेकॉर्डिंग करताना पण खूप मजा आली होती. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स केलेत. आता उर्मिला ताई तिच्या पद्धतीने गायलीये, मी माझ्या पद्धतीने गायलीये, माझ्या पद्धतीने एखादा आलाप मी त्याच्यात केलाय किंवा राहुल दादा त्याच्या पद्धतीने गायलाय. असे वेगवेगळे फ्लेवर्स वेगवेगळ्या कलाकारांच्या थ्रू त्याच्यात ऍड झालेत. त्यामुळे एक सर्वांगीण त्या गाण्याचा जॉनर किंवा त्या गाण्याचा फ्लेवर हा सगळ्या जॉनर्सना धरून आहे असं म्हणेन मी. त्याच्यात लोकसंगीताचा भाग आहे, थोडं क्लासिकल च्या अंगाने जाणाऱ्या पण काही ओळी आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र येऊन ही कलाकृती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे खरंच खूप आनंद होतोय. वा, खरंच अगदी प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला अगदी अभिमान वाटेल असंच खरं तर हे. येस, म्हणजे आपण असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रदेशातलं वेगवेगळं फूड आहे आणि वेगवेगळ्या पदार्थांची गोडी किंवा चवी वेगवेगळ्या आहेत. तसं मी म्हणेन ह्या गाण्यात वेगवेगळ्या जॉनर्सच्या सगळ्या उत्कृष्ट चवी आहेत असं म्हणेन मी. क्या बात आहे, अगदी योग्य वर्णन तिने केलेलं आहे. चेतन आणि स्नेहल, तुमच्याकडे मी आता वळते. जसं मी म्हटलं की हिने आता तर म्हणजे बोलतीच बंद केली माझी, इतकं छान सांगितलं सगळ्या गायक. कारण मला माहितीये हे केवढे बिझी असतात हे गायक सगळे, आणि त्यांना तुम्ही एकत्र आणलं आणि हे सगळं. आणि महाराष्ट्राचा हा जे 61 वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त हे जे सगळं तुम्ही केलं, तर मला ते सगळं सांग की हे सगळं घडवून आणायला किती वेळ लागला तुम्हाला आणि हे सगळं कसं आलं एकत्र? घडवून आणायला खरं तर खूप काळ गेला, कारण मधल्या काळात जे पॅन्डेमिक सिच्युएशन हा जो एक मोठा 1.5 वर्ष खरं तर आम्हाला पूर्ण हे प्रोजेक्ट उभं करायला गेलंय. आम्ही गेले 1.5 वर्ष हेच करतोय. एखादी गोष्ट करताना छोटे छोटे प्रॉब्लेम बऱ्याचदा खूप मोठे होऊन येतात. म्हणजे आमच्याकडं नॉर्मली पुण्यात स्टुडिओ अवेलेबल होणं ही खरं तर छोटी बाब आहे, पण ही पूर्ण पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये ती राष्ट्रीय बाब झाली होती साधारण, की ते पुण्यात नाही मुंबईत कुठेच ते स्टुडिओ अवेलेबल होत नव्हते. बरं ते झाले तर मग आता आपण कलाकारांना बोलवणार, मग बाकी सगळ्या प्रोसेस, मग त्याच्यामध्ये आता सचिन सरांसारख्या मोठ्या माणसाला बोलवायचं, मग आता वयानी पण ते मोठे आहेत, सो आपल्या बरोबर त्यांचीही काळजी घ्यायला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मग ते सॅनिटायझेशन, मग त्यांना ते जमेल का, वॅक्सिनेशन, मग तिथे यायचं म्हणल्यावर स्वतःचे आधी 2 डोस कम्प्लीट व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करत करत ते आपले आता नाही उद्या नाही परवा असं करत आम्ही फायनली, म्हणजे तसं टेक्निकली आम्ही मुग्धाशी फेब्रुवारीत पहिल्यांदा बोललो होतो की आपण हे 1 मेला करायचंय, तर येत्या काही दिवसात करू. पण पुन्हा सेकंड लाट आली, मग पुन्हा लॉकडाऊन. फायनली आम्ही सप्टेंबर मध्ये रेकॉर्ड करू शकलो. एवढा काळ आम्ही फक्त फोनवरती कनेक्टेड होतो की आपल्याला करायचंय, फक्त थोडासा वेळ ठेव, काही दिवसातच करू. अशा पद्धतीनेच आम्ही खरं तर अडकलो होतो. पण खरं तर ह्याची एवढी 1.5 वर्षाची प्रोसेस खरं तर खूप गरजेची होती असं पूर्ण ओव्हरऑल या काळामध्ये जाणवलं. कारण मी मगाशच्या पहिल्या प्रश्नाला पुन्हा डायव्हर्ट करू इच्छितो स्वतःलाच, की तो हे करताना काय पद्धतीने गोष्टी झाल्या किंवा कसं. तर काव्याचा जो मुद्दा आहे की एकतर ते साधारण 100 वर्ष होत आली की आता ते लिहून झालंय, पण आत्ताच्या जे काही आत्ता आपण जगतोय आणि आत्ताच्या ज्या काळात आपण आहोत, खरं तर ह्याच्यापेक्षा 100 वर्षापूर्वी वेगळे प्रॉब्लेम्स होते. म्हणजे टेक्निकली आपण पारतंत्र्यात होतो, आपल्यावरती इंग्रजांचं राज्य होतं. आता आपल्याला जसं बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी बोलायला भीती वाटते, म्हणजे आपलं काही वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यावेळेला ह्या गोष्टी उघड मांडणे, बोलणे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हे होते की असेच नव्हता काही. सो अशा वेळेला ज्या चाललेल्या गोष्टी आहेत, मग ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा इंग्रजांचं राज्य धुडकारून आपलं स्वतःचं स्वतंत्र भारत हे येण्यासाठी जे प्रयत्न चालले, ते अशा वेळेला लोकांनी या अन्यायाविरुद्ध उठून काहीतरी करावं म्हणून ते लिहिलेलं काव्य होतं का, हा आम्हाला पहिल्यांदा पडलेला प्रश्न होता. की बरोबर 1920 साली जेव्हा आपण असू 100 वर्ष, त्यावेळेला कुठेतरी भगतसिंगचं काहीतरी चालू आहे, कुठेतरी सावरकरांनी काहीतरी केलंय, टिळकांनी काहीतरी केलंय. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यांनी एकजूट एक महाराष्ट्रीयन म्हणून व्हावं. म्हणजे खरंच तेव्हा महाराष्ट्र नावाने राज्य होतं का? मग आम्ही टेक्निकली काही गोष्टी रिसर्च केल्या तर त्याच्यात स्टेट ऑफ बॉम्बे वगैरे अशी वेगळीच नावं होती की जी आम्हालाही नवीन होतं, की आपण एवढी 20 वर्ष
गातोय ते गाणं आपल्याला माहितीये, प्रचलित चाल म्हणून माहितीये, पण खरंच त्या काव्याचा तेवढा आपण पहिल्यापासून अभ्यास केलाय का? आणि मग जेवढ्या त्या डीप मध्ये जाऊन त्याचा अभ्यास करू तेवढ्या गोष्टी जास्तच बाहेर येत होत्या. आणि मग असं झालं की तेव्हा खरं तर ज्या पद्धतीने ते ज्यासाठी लिहिलं गेलं असेल तो कॉज आताही कुठंतरी रिलेट करतो आपल्याला, की आपण खरंच प्रगती करूयात, विकास करूयात, सर्व भाषांवरती आपला पगडा असला पाहिजे, सगळं यायला पाहिजे. या ह्याच्यामध्ये आपण स्वतःचा रूट्स कुठंतरी विसरतोय का? की आजही आपण नवीन आपल्या घरात नवीन कोणी शाळेत जायला लागलं तर आपण कॉन्व्हेंट मध्ये टाकू, जेणेकरून त्याला चांगलं इंग्लिश वरती पगडा राहील, त्याला सगळीकडे कॉन्व्हर्सेशन करता येईल. पण आपले जे रूट्स आहेत की जिथं आपण ज्या मातीत आपण जन्माला आलोय, जिथं आपण काहीतरी करतोय किंवा आपलं ह्या सेक्टर मध्येच आपण आहोत आयुष्यात, महाराष्ट्रात आपलं सगळी जोडलेले आहेत मुळं आपली, तर मग त्या गोष्टी विसरून आपण वेगळीकडे चाललोय का? ह्या गोष्टींना कुठेतरी आपण म्हणजे बाकीचे लोक करतायत पण आपणही आपल्याकडनं काहीतरी कॉन्ट्रीब्युट करूयात. ह्या खरं तर हा एक मोठा उद्देश होता त्याच्यामध्ये, की ज्याच्यामुळे असं झालं की नाही आपण हे करायलाच पाहिजे. त्यामुळे हा जो 1.5 वर्षाचा काळ होता की लोकांना एकत्र आणणे, की मग अगदी व्हिज्युअल डिरेक्टर पासून पूर्णपणे जिथपर्यंत रेकॉर्डिंग केलं ते लोक, आर्टिस्ट सगळे आधी किंवा व्हिज्युअल्स मध्ये जे आर्टिस्ट आहेत ते, की यांना ते काही गोष्टी आमच्याकडनं कन्व्हे करणं तेवढंच गरजेचं होतं, की आपण करतो हे बेसिक कव्हर सॉन्ग किंवा जनरल इतर म्युझिक व्हिडिओ सारखं नाही करायचंय. आपण ज्या कष्टांनी आपल्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी काही 31 वर्ष घडवून आपण आता म्हणतो अभिमानाने की हो मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबईत सगळं आहे आणि पूर्ण जगाला मुंबईचं कौतुक आहे. तर तशा ह्या महाराष्ट्राचं की ते मुंबई महाराष्ट्रात यावी म्हणून ज्यांनी कष्ट केलेत त्यांना कुठंतरी आपण गुणगान केलं पाहिजे. आणि मुळातच आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे 61ला खूप महत्व आहे. आपण घरात 61 साजरी करतो, जल्लोषाने साजरी करतो. तर या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये ज्या राष्ट्रामध्ये राहतोय आपण, की मराठी मातीमध्ये ज्याचं आपण कौतुक, म्हणजे US मध्ये गेल्यानंतर कोणी हिंदी बोलणारं जरी सापडलं तरी आपल्याला भारी वाटतं की अरे हा भारतीय. मग अशा वेळी मराठी माणूस सापडल्यानंतर जे होतं ते आपण आता आपण विसरतोय का, की आपण महाराष्ट्रात राहून शेजारी एक वेगळी मराठी फॅमिली, पण आपण त्यांच्याशी तेवढेच जोडलेले आहोत का शेजारी म्हणून तरी? तर मग आपण कधी महाराष्ट्राचा विचार करणार? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही 1.5 वर्षाची प्रोसेस केली आणि फायनली हे प्रोडक्ट आम्ही समोर आणू शकलो. वा, खरंच खरंच विद्येचं, संस्कृतीचं, कलेचं, संस्कारांचं असं हे खरं तर आपला हा महाराष्ट्र आहे. आणि खरंच म्हणजे कोणालाही अभिमान वाटेल, गौरव वाटेल असंच हे महाराष्ट्र गान आता तुम्ही आणलेलं आहे समोर. आणि आणखी काही सरप्राइजेस आहेत तर तेही तुम्हाला सांग जरा आज. कोणी सांगा. बरीच मोठी नावं आणखी जोडली गेली त्यामुळे सांगा. ऍक्च्युली सुरुवातीला एक अभिवाचनाचा पार्ट ऍड केलेला आहे, तर तो महेश मांजरेकर सरांनी वाचलेला आहे. तर त्याचं बेसिकली असं झालं की भाषा इतकी जुनी आहे आणि इतकी हेवी आहे की त्याचे सगळे सबलेयर्स करायला खूप, म्हणजे त्याला आम्ही पण आतापर्यंत इतक्या लोकांशी बोललो, इतका अभ्यास केला तरी अजून असं वाटतं की त्याचे सबलेयर्स कळायचेच राहिलेत. इतक्या डेप्थनी ते अख्खं काव्य लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याचं काहीतरी इंट्रोडक्शन व्हावं लोकांना आत्ताच्या थोड्या आपल्या भाषेत, जे आपण रोजला आत्ता वापरतोय पण ती मराठीच आहे, त्याच्यात कुठे भेसळ नाही आता. अशा भाषेत त्याचं प्रॉपर इंट्रोडक्शन व्हावं लोकांना, जेणेकरून त्यांना ट्रॅव्हल टू बॅक असं काहीतरी त्यांना जाता येईल. त्यामुळे तो एक अभिवाचनाचा पार्ट सुरुवातीला ऍड केलेला आहे आणि तो महेश मांजरेकर सरांनी वाचलेला आहे. आणि खूप म्हणजे फारच सगळं जुळून आलंय आमच्यासाठी म्हणायला हरकत नाही. हे जुळवून आणलंय की 2 जे दिग्गज आहेत त्यांनी खरं तर आम्ही ज्या आता वयात आहोत आणि ज्या सेक्टरमध्ये आणि ज्या लेवलवरती काम करतोय त्यांनी स्वतःच्या एवढ्या ते आता कुठल्या गोष्टीतनं बरे झालेत हे अख्ख्या जगालाच माहितीये. एवढ्या सगळ्या शेड्यूल मध्ये, एवढ्या बाहेरच्या थोड्या क्रिटिकल वातावरणातही अनोळखी लोकांना बरोबर बोलवणे, ते तर कुठेही पद्धतीने ऑकवर्डपणा न आणता आम्हाला जे हवंय त्या पद्धतीने समोरच्याला ते डिलिव्हर करणे, हा आत्ता खूप मोठा टास्क आहे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा संकोच न बाळगताना सचिन सरांनी ना महेश सरांनी कुठल्याही पद्धतीने तुम्हाला काय हवंय आम्ही देतो, किती वेळ लागेल तुम्हाला जेवढा वेळ हवाय तेवढा घ्या. आम्हीच असे होतं की अहो नाही आम्ही एखाद्या टेक मध्ये करतो फायनल, तुम्ही एवढं हे करू नका, तुम्ही 10 मिनिटं देताय त्यातही खूप आहे. पण कधीच वेळेचं बंधन नाही, काही नाही, तुम्हाला जे हवंय ते करा. कुठल्याही पद्धतीने
एवढी लोक घेताना बऱ्याच लोकांना वाटतं की अच्छा मी खूप पैसे आणि ह्या गोष्टी, ह्या सगळे ऍस्पेक्ट बाजूला ठेवूनही कुठल्या गोष्टीचा विचार न करता आम्ही त्यांना विचारलं की काय करू, ते म्हणले थांब जरा आधी काम पूर्ण करूयात मग आपण बोलूयात. मग त्यांना त्याच्यापेक्षा ते जे 60 वर्ष त्यांनी जे काम केलेलं आहे, सचिन सर असतील किंवा महेश सरांनी पण जे काही काम केलंय, त्यांना ह्या इंडस्ट्री बद्दल आणि महाराष्ट्राबद्दल तेवढीच आत्मीयता आहे, रादर आमच्यापेक्षा तिप्पट जास्त आहे. त्यामुळे ते काम करताना का केलं पाहिजे ह्याच्यापेक्षा ते कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपण किती चांगलं कॉन्ट्रीब्युट करू ह्याच झोनवरती त्यांनी पूर्णपणे काम केलं. सो आम्हाला कधीच डिनायल त्यांच्याकडे मिळालं. मला एकच मुद्दा ऍड करायचा आहे. सगळ्यांनी खूपच उत्तम गायलंय, सगळे गायक म्हणून खूप उत्तमच आहेत, पण मला सगळ्यात जास्त भावलेली या पूर्ण प्रोसेसमध्ये गोष्ट अशी की सगळ्यांनी खूप आपुलकीने गायलंय आमच्यासाठी, आणि ती खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही पहिल्यांदाच इतकं मोठं काम करतोय. मुग्धा, आशिष यांच्यापासून ते खरंच महेश सर, सचिन सर या सगळ्यांपर्यंत त्या मुद्द्यावरच येणार होते. हा, त्यांनी दिग्गजांची साथ आहेच आणि या सगळ्या नव्या दमाच्या सगळ्या छान आपल्या अगदी बेस्ट अशा गायकांची सुद्धा साथ लाभली. मला असं वाटतं की तो त्या तुमच्या कामावरचा विश्वास होता की ज्या पद्धतीने तुम्ही या इतकी मोठी भरारी, आता ही मोठी उडीच म्हणली पाहिजे खरं तर, याच वयात तुम्ही जर आता हे करताय तर यापुढे जबाबदारी वाढली आहे तुम्हाला. पण मला हे खूप छान वाटतंय की हा जो विश्वास आहे हा तुम्ही संपादन केलात या सगळ्यांचा, आणि मला वाटतं हेच सर्वात मोठं आहे. थँक्यू. येस. सो अर्थात आता आपल्याला वेळ कमी आहे तसा, पण मुग्धा आपल्या सोबत आहे नाही का, तर हे छानच झालेलं आहे. आज मुग्धाने वेळ काढलाय आपल्यासाठी, तिच्या खूप मुग्धा आम्हाला आता तुझं गोड स्माईल आम्ही बघतोय, खूप वेळ ऐकतोय तुला, पण गाणं झाल्याशिवाय सेम पडणार नाही आम्हाला, होऊन जाऊ. येस नक्कीच. आता ह्याच गाण्याबद्दल आपण बोलतोय, तर ह्या गाण्याच्या 2 ओळी आपण ऐकूया. मी जस्ट फक्त तांतुरा लावते म्हणून. आपण काय सुरात केलंय रे रेकॉर्ड? डी, पांढरी 2. डी का? पांढरी 2 ना? बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा. वा, क्या बात मुग्धा, वा, खूपच छान, खूपच सुंदर वाटलं. थँक्यू. वा. आणि जाता जाता महाराष्ट्रातली आता ही उत्कृष्ट चव म्हणली मुग्धा, त्यामुळे आता मला पण जरा असे महाराष्ट्रातले आपले खूप छान छान पदार्थ रेसिपी सगळ्या आठवायला लागल्या. तर महाराष्ट्रातली सर्वात छान पदार्थ जो तुमच्या आवडीचा आहे तो कोणता आहे, तो सांगा. अरे बाप, खूपच छान. हा प्रश्न खूपच चुकीचा आहे, कारण असं एक चूज करणं हे खूप अवघड आहे, आणि मी पक्की गोड खाणारी आहे, त्यामुळे मला तर चूज करणं अवघड जातं. पण तरी सुद्धा मी म्हणेन मला उकडीचे मोदक जगात भारी आवडतात. अरे वा. आणि केतन, स्वप्नील, स्नेहल, मी अजून चूज करतोय यांना सांगू दे. ही उकडीच्या मोदकासाठी असेल मुग्धा बरोबर, त्याच गटात, कारण आम्ही कोकणातले असल्यामुळे ते एक आहे. मी थोडा कमी आहे मोदकांच्या बाबतीत, पण ती आहे. मला पुरणपोळी खूप आवडते, कारण आमच्याकडे काही झालं की कुठलाही सण सुद्धा असो, आमच्या घरी पुरणपोळीच होते, आणि माझ्या आईच्या हातची मला ती खूप आवडते. बरं, ते खूप काळ घरापासून लांब राहिल्यापासून ती जी अटॅचमेंट जास्तच वाढली. सो पुरणपोळी हा माझा एक पदार्थ आहे. कोकणात जनरली पातोळे नावाचा एक पदार्थ होतो, हळदीच्या पानांवर. आज मुग्धा पण इकडे, त्यामुळे मला असं एकदम झालं की अरे पातोळे. अरे नक्का रे घेऊन हवं अशी, एकतर आता जेवणाची वेळ आहे आणि खूप भूक लागते.
आणि आणि महाराष्ट्राचा पोशाखातलं तुम्हाला काय आवडतं? अर्थात मला साडी आवडते. वा वा. मला ऑप्शन्सच खूप कमी आहेत. मी थोडी पाचवारी मी फेवर नाही करत, त्यामुळे मी जास्त प्रेफर नऊवारी करते, कारण एकदम कम्फर्टेबल आणि छान. अरे वा. ओके. मला स्वतःला धोतर खूप आवडतं, कारण सगळ्यात कम्फर्टेबल असतं. सेम. कुठेही कसंही बसा, गाडी चालवा, काहीही करा. कम्फर्टेबल आणि दिसायला सुंदर, ते एकच गोष्ट आहे. करेक्ट आणि करेक्ट. फेटाही आवडत असेल केतनला, नाही का? काय वाटतं? मला फेटा खूपच आवडतो. मी ऑकेजनच शोधत असतो की डोक्यावर कधी काय बांधता येईल, त्यामुळे मी स्वतःच वेगवेगळ्या पद्धतीने असं हल्ली फेटी बांधत असतो. आणि स्वप्नील काही सेम धोतर कधी. अच्छा. मुलांना ऑप्शन कमीच सगळं. ऑप्शन्स कमी आहेत. हो, खूप खूप कमी आहेत. वा. चला, छान, मस्त मज्जा आलेली आहे तुमच्याबरोबर. हा छान आपला संवाद रंगला. आणि अर्थात महाराष्ट्र गान आपल्या भेटीला आलेला आहे, महाराष्ट्र देश हा. त्यामुळे जास्तीत जास्त व्ह्यूज मिळू दे तुम्हाला, खूप व्हायरल होऊ दे हे गाणं. यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि असंच आपल्या महाराष्ट्राची शान तुम्ही या गाण्याने आणखी वर आणलेली आहे, त्यामुळे खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू.